कल्पना करा, चारही बाजूंनी पसरलेलं वाळवंट, वेगवान वारे, वाळू उडवत चाललेले आणि त्या ओसार जमिनीवर उभा असलेला एक असा ढाचा, जो हजारो वर्षांपासून माणसाकडे शांतपणे पाहत उभा आहे. हा आहे मिसरचा महान पिरामिड. सुमारे 45,000 वर्ष जुना, 20 लाखांहून अधिक दगडांनी बनलेला. प्रत्येक दगड इतका जड की आजची आधुनिक यंत्रसुद्धा तो उचलण्याआधी दोनदा विचार करती. पण प्रश्न असा आहे, जेव्हा ना क्रेन होती, ना ट्रक, ना इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर, तेव्हा हे पिरामिड बांधले तरी कसे गेले? आणि त्याहूनही मोठा प्रश्न, खरंच हे पिरामिड माणसांनीच बांधले होते का? आजही पिरामिड पाहून वैज्ञानिक अचंबित होतात. इतिहास सांगतो की ही फरावची थडगी होती. पण जर ही फक्त थडगीच होती, तर मग त्यांना इतक्या परफेक्ट आकारात, इतक्या जबरदस्त अचूकतेने का बांधण्यात आलं? पिरामिडच्या चारही बाजू पृथ्वीच्या चारही दिशांशी जवळजवळ अचूक जुळलेल्या आहेत. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. ना कंपास, ना सॅटेलाइट. ही काही साधी गोष्ट नाही. आता या दगडांकडे नीट लक्ष द्या. प्रत्येक दगड 2 ते 15 टन वजनाचा आहे. काही दगड तर मिसरपासून तब्बल 800 किलोमीटर दूर असलेल्या खाणींमधून आणले गेले. वाळवंट ओलांडून, नद्या पार करून, डोंगरदऱ्या चढत. इतके जड दगड इतक्या दुरून आणले तरी कसे? आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या दगडांची कापणी इतकी बारीक सारीक आहे की आजही 2 दगडांच्या मध्ये एक ब्लेड सुद्धा घुसत नाही. ना सिमेंट, ना गोंद. मग ही कटिंग झाली तरी कशी? खूप काळ आपल्याला सांगितलं गेलं की हे काम हजारो गुलामांनी केलं. चाबकाचे फटके, भूक, दुखणं. पण उत्खननात जे सत्य समोर आलं, तेही कहाणीच बदलून टाकणारं होतं. पिरामिडजवळ कामगारांसाठी स्वतंत्र शहरं होती. त्यांना अन्न मिळत होतं, उपचार मिळत होते आणि सन्मानही मिळत होता. हे गुलाम नव्हते. हे प्रशिक्षित कारागीर होते. पण तरीही प्रश्न तसाच राहतो. इतका भव्य ढाचा वर उचलला तरी कसा? काही इतिहासकार सांगतात की दगड वर नेण्यासाठी लांबच लांब रॅम्प बनवले गेले होते. पण असं असतं तर ते रॅम्प पिरामिडपेक्षाही कित्येक पट मोठे असायला हवेत. आणि आजपर्यंत अशा कोणत्याही रॅम्पचे ठोस पुरावे सापडलेले नाहीत. म्हणजेच रॅम्प थिअरी पूर्ण सत्य सांगत नाही का? आता ही गोष्ट आणखी एका गूढ वळणावर येते. काही वैज्ञानिक मानतात की प्राचीन मिसरवासियांना ध्वनी आणि कंपनांची ताकद माहिती होती. काही प्रयोग सांगतात की विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर जड दगड हलके वाटू लागतात. मग दगड ध्वनीच्या मदतीने उचलले गेले असतील का? ही अशी टेक्नॉलॉजी होती का जी आज हरवून गेली आहे? पिरामिडच्या आत असे मार्ग आहेत जे कुठेच जात नाहीत. असे खोल्या आहेत ज्या पूर्णपणे रिकाम्या आहेत. आणि असे शाफ्ट आहेत जे थेट आकाशाकडे उघडतात. जर ही फक्त थडगीच होती, तर हे सगळं का? काही लोक म्हणतात, हे आत्म्याच्या प्रवासाचे मार्ग होते. काहींचं मत आहे, हे ताऱ्यांशी जोडण्यासाठी बनवले गेले होते. आणि आश्चर्य म्हणजे, पिरामिडची मांडणी आकाशातील ओरायन बेल्टशी जुळते. हा योगायोग आहे की ठरवून केलेली रचना? इथूनच सर्वात वादग्रस्त प्रश्न उभा राहतो. काही लोक मानतात की पिरामिडमध्ये अशा गणिती मोजमाप आहेत जे त्या काळातील माणसांना शक्यच नव्हते. मग कुणीतरी मदत केली होती का? की आपणच आपल्या पूर्वजांना कमी लेखतोय? कदाचित इतिहासाने आपल्याला अपूर्ण कथा सांगितली. किंवा कदाचित सत्य इतकं मोठं आहे की आपण ते मान्य करायला घाबरतो. आजही पिरामिड उभे आहेत. सभ्यता आल्या, गेल्या. राजे मिटले. तंत्रज्ञान बदलत गेलं. पण पिरामिड आजही काळाला आव्हान देत उभे आहेत. प्रत्येक नवी शोध एक नवा प्रश्न बनतो. आणि प्रत्येक उत्तर 10 नवे रहस्य जन्माला घालतो. आणि कदाचित हेच पिरामिडचं खरं उद्दिष्ट आहे.
आपल्याला आठवण करून देणं की माणूस फक्त आजच्या मशीनपुरताच मर्यादित नाही, की आपले पूर्वज आपल्यापेक्षा खूप काही जास्त जाणत होते. पण गोष्ट इथे संपत नाही. कारण जितकं जास्त पिरामिड समजून घ्यायचा प्रयत्न केला, तितकाच तो आपल्याला अधिक गुंतवतो. जेव्हा वैज्ञानिकांनी पिरामिडच्या आत आधुनिक स्कॅनिंग केलं, तेव्हा त्यांना असे रिकामे अवकाश सापडले ज्यांचा उल्लेख कोणत्याही प्राचीन नोंदीत नाही. लपलेली खोली, न दिसलेले मार्ग. पुन्हा तोच प्रश्न, जर ही फक्त थडगीच होती तर इतकी गुंतागुंतीची रचना का? आणखी एक धक्कादायक गोष्ट, पिरामिडचं तापमान सर्व ऋतूंमध्ये जवळजवळ समान राहतं. बाहेर कडक उन्हाळा असो की थंडगार रात्र, आतलं वातावरण जवळपास स्थिरच असतं. हा निव्वळ योगायोग आहे का, की जाणीवपूर्वक केलेली अद्भुत इंजिनिअरिंग? काही संशोधन सांगतात की पिरामिडच्या आत इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा वेगळ्या पद्धतीने वागते. जणू हा ढाचा फक्त दगडांचा नाही, तर ऊर्जा नियंत्रित करणारी एक यंत्रणा आहे. मग पिरामिड फक्त मकबरे नव्हती का? हे ज्ञानाची केंद्र होती का, की भविष्यासाठी ठेवलेला एखादा संदेश? आणि कदाचित याच कारणामुळे पिरामिड आजही माणसाला आव्हान देतात. कारण जितकं आपण स्वतःला हुशार समजतो, तितकंच पिरामिड आपल्याला लहान वाटायला लावतात. कदाचित पिरामिड आपल्याला हेच शिकवतात की इतिहास तो नाही जो आपल्याला सांगितला जातो. इतिहास तो आहे जो अजूनही जमिनीखाली आपली वाट पाहतोय. कारण काही रहस्य सोडवण्यासाठी नसतात, तर अनुभवण्यासाठी असतात. आणि पिरामिड आजही आपल्याला तोच प्रश्न विचारत आहेत. पिरामिड फक्त दगडांचा ढीग नाही. तो एक प्रश्न आहे जो आजही प्रत्येक माणसाला विचारतो. तुला खरंच माहिती आहे का की माणूस काय काय करू शकतो?